हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात मंडळी? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मुंबई स्टाईल पावभाजी. चला तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. साहित्य बघूया. 2 टोमॅटो घेतले, 2 शिमला मिरची घेतल्या, 2 मोठे कांदे घ्यायचे, त्यानंतर कोथिंबीर घ्यायची, फ्लॉवर घेतली आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, चवीप्रमाणे मीठ आणि बटाटे घेतले 3. फ्लॉवर, बटाटे आणि मटार हे आपण कुकरला लावून घ्यायचे. माझ्याकडे मटार आता अवेलेबल नाही आहे, तर मग मी फ्लॉवर आणि बटाटे हे कुकरला लावून घेतले. एक शिट्टी करून घ्यायची. आता याच्यामध्ये आपण कांदे चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचे, पूर्ण बारीक करून घ्यायचं. आता हे सगळं जे साहित्य हे चॉपरनेच आपण बारीक करायचं आहे, म्हणजे ते खूप छान बारीक होतं. बघा, अशा प्रकारे आपण कांदा पूर्ण बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर आता शिमला मिरची आपण चांगली बारीक करून घेऊया. आता मटार अवेलेबल होत नाहीये, म्हणून मग मी बटाटा आणि फ्लॉवरच कुकरला लावून घेतलेला आहे. एक शिट्टी करून घ्यायची. आता आपण टोमॅटो बारीक करून घेऊया. बघा, अशा प्रकारे आपण कांदा, शिमला मिरची, बटाट्यांची उकड काढून घेतले, एक शिटी, टोमॅटो सगळं आपण बारीक चिरून घेतलेलं, बारीक चॉपरने चॉप करून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये आपण तेल टाकूया. त्यानंतर आता आपण कांदा टाकूया. कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा. त्यानंतरच शिमला मिरची टाकायची. ते छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आता टोमॅटो टाकूया. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकूया त्यामध्ये. आता हे थोडा वेळ आपण छान त्याला शिजू द्यायचं. पटकन शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया. आता आपण ही कुकरला लावली होती फ्लॉवर, तर ती फ्लॉवर यामध्ये टाकूया, म्हणजे पटकन स्मॅश होते. बटाटे पण मी कुकरला लावून घेतलं होतं, एक शिटी. आता आपण बटाटे टाकूया त्यामध्ये आणि स्मॅशरने आता ते आपण स्मॅश करून घेऊया. बघा, अशा प्रकारे. बघा किती छान स्मॅश करून घेतलं आपण. बघा, अशा प्रकारे आपली पावभाजी झालेली आहे. आता आपण बटरमध्ये आता मसाले आपण छान फ्राय करून घेऊया. बघा, मी किचन किंग मसाला घेतला 1 चमचा, धने पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे, जिरा पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे, पावभाजी मसाला 1 चमचा घेतलेला आहे आणि त्यानंतर तिखट घेतलेला आहे. मी 1.5 चमचा तिखट घेते. तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही तिखट घ्या. आपण बटरचा 1 क्यूब पूर्ण टाकलेला आहे, क्यूब. त्यानंतर आपण आता पाव चमचा हळद थोडीशीच टाकायची, पाव चमचा हळद टाकली आहे. त्यानंतर आता आपण धने पावडर टाकून दिले, जिरा पावडर टाकली आहे, हे अर्धा चमचा घ्यायचं. त्यानंतर आपण किचन किंग मसाला 1 चमचा आहे तो घेतला, पावभाजी मसाला 1 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर तिखट घेतलेला आहे आपण 1.5 चमचा. चवीप्रमाणे मीठ त्यामध्ये टाकूया आणि ते बटरमध्ये ते जे मसाले आहेत ते छान आपण त्यामध्ये फ्राय करून घेऊया. बघा, अशा प्रकारे. त्यानंतर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पावभाजीमध्ये पाणी हे गरमच टाकायचं. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी तुम्ही पाण्याचा वापर करायचा, पण गरम पाण्याचाच वापर करायचा. बघा, आपण छान मसाल्यांना कळ आलेली आहे आणि जशी तुम्हाला प्लेट बनवायची तसे ते भाजी घ्यायची आणि त्या ह्याच्यामध्ये मिक्स करायची मसाल्यांमध्ये. बघा, आपली पावभाजी पूर्ण रेडी आहे. गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर टाकलेली आहे. बघा, सुंदर. आता आपण मी तुम्हाला सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. बघा, गरम गरम पावभाजी आणि पाव मस्त खाण्यात मजा वेगळीच असते. कांदा, मस्त लिंबू आणि पावभाजी, आहा, मस्तच. आपली पावभाजी रेडी आहे. या मंडळी खायला. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.